या लढ्याला कशापासून आहे आणि पाठिंबा कसा आहे घरच्यांचा पण? घरच्यांचा पाठिंबा म्हणजे पहिली गोष्ट तर हे मराठा आरक्षण ही ज्यावेळेस चळवळ सुरू झाली तर त्यावेळेस हे असं काय रिलीज पीस नव्हत्या, पण संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांचं जे जीवन आहे आणि समाजासाठी जी त्यांची तळमळ आहे ती तळमळ बघून आपल्यालासुद्धा वाटलं की नाही आपणसुद्धा फुल नाही फुलाची पाकळी काहीतरी समाजासाठी केलं पाहिजे. आणि ह्या उद्देशाने आम्ही दोघंजण एकत्र व्हिडिओ का बनवतो याचा असा उद्देश आहे की आम्हाला काहीतरी मांडता येतं. म्हणजे एखादा मी प्रश्न विचारला तिला सांगता येतं आणि ते समाजापर्यंत त्याचं उत्तर काय आहे किंवा ह्याचा उद्देश काय सांगायचा ह्याला हे समाजापर्यंत जाण्यासाठी आम्ही दोघं सोबत या ठिकाणी रील बनवतो. मी असं आव्हान करीन की जरांगे पाटील हे आपल्यासाठी त्यांचं समजा शरीर नाही उपोषण करण्याचं तरी पण ते उपोषण करतात. कशासाठी? का त्यांचं काही हे का हित आहे का त्याच्यात काहीच नाही. कारण की ते आपल्या लेकरांच्या भविष्यासाठी ते उपोषण करायला तयार होते. तर त्याच्यात आपला सहभाग असलाच पाहिजे ना की बाबा आपला राजा आहे की आपल्या लेकरासाठी लढतोय तो एकटा पडला नाही पाहिजे. की जर आपले सगळे जर पुरुष मंडळी जरी इथं आले आणि महिलांनी पण यायचं कारण की ते आपल्या लेकरांच्या हक्काची लढाई आहे. तर रीलच्या माध्यमातून हे जनजागृती करत असतात. दादा काय सांगाल तुमचे आयडी वगैरे जे कोणी प्रेक्षक बघत असतील तर मित्रांनो मी या ठिकाणी माझ्या आयडी विषयी ते काय बोलणार नाही. कारण कसं आहे कर्म जर केलं तर फळ मिळतंय, फळाची अपेक्षा करायची नाही. जर आपण चांगल्या पद्धतीचं काम केलं आज आम्ही सोशल मीडियावर व्हिडिओ टाकतो त्या निमित्ताने तुम्ही आमची बाईट तुम्ही घ्यायला म्हणजे हे फळ भेटले का नाही. फळाची अपेक्षा न करता समाजासाठी तत्पर असं कार्य करत राहायचं. आणि ह्या कलियुगामध्ये समुद्रामध्ये हिरा म्हणजे हे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हे मराठ्याला सापडले एक हिरा आहे. आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये किती प्रलोभन आले आणि कितीतरी कुणी काही बी बाईट दिल्या तरी पण संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटीलच मराठ्याचा खरा राज आहे. आणि हेच ह्या लोकांनी आज समजून घ्यायला पाहिजे. म्हणून मी ह्या बाईटच्या निमित्ताने एवढंच सांगतो की संपूर्ण फॉलोअर्स असू द्या किंवा पब्लिक असू द्या कुठल्याही परिस्थितीमध्ये संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या एका शब्दावर 30 मे असो किंवा कुठला आंदोलन असो एका शब्दावर एकत्र येणं गरजेचं आहे. काळाची गरज आहे. ह्या काळाच्या पाठीवर संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यासारखा नेता होणे नाही. सगळे स्वार्थी नेते सगळे खुर्चीच्या मागं पळतात. आपण ह्याच्या पाठीमागं बघितलं बच्चू कडूंनी शेतकऱ्याचं आंदोलन उभा केलं तर मात्र रस्त्यावर शेतकऱ्याला सोडून बच्चू कडू हा खुर्चीसाठी मुंबईला गेला हे आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे. मात्र एवढे आंदोलनं संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटलांनी केलेत पण एक रुपयाचा कुठाला अजून काहीच नाही. खुर्चीचा स्वार्थ नाही. फक्त आणि फक्त हे शरीर समाज मायबापासाठी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील वापरत आहेत. आणि त्यांच्या पाठीशी आपल्याला खंबीरपणे उभं राहायचं आहे आणि ते पण आपल्याच लेकराच्या भविष्यासाठी. म्हणून मी एवढं सांगू इच्छितो की मित्रांनो काळ आणि वेळ ही ओळखून घ्या आणि संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या शब्दावर लाखोच्या संख्येने 30 मेला आंतरराष्ट्रीय सराईमध्ये या सगळ्या